नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक असं जेल बनवणार आहोत जे की तुमच्या केसांसाठी लाईक मॅजिकसारखं काम करेल. किती जरी केलं किंवा किती नाही म्हटलं तरी ज्या केमिकलयुक्त प्रोडक्ट असतात किंवा जे मार्केट बेस्ड प्रोडक्ट असतात त्याच्यात सल्फेट, पॅराबल किंवा प्रिझर्वेटिव्ह अशा बऱ्याच केमिकल्स वापरलेले असतात जे की तुमची केस डॅमेज करतं. त्याच्याऐवजी तुम्ही काय करू शकता की नॅचरल गोष्टींचा उपयोग करू शकता जे की तुमच्या केसांना नॅचरली रिपेअर करतं आणि त्याचे साईड इफेक्टसुद्धा काहीच नसतात. बघा, त्याच्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, मेहंदीची पानं, जास्वंदाची पानं, कढीपत्ता ही सगळी पानं आहेत आणि जास्वंदाची फुलं. ऑप्शनल आहे, दोन्ही गोष्टी असतील तर ठीक आहे, नसेल तर तुम्ही त्याच्यातली एक गोष्टसुद्धा वापरू शकता. असं नाही आहे की या सगळ्याच गोष्टी तुमच्याकडे असायला हव्यात. बघा, जे केमिकल प्रोडक्ट असतात ना त्याचे साईड इफेक्ट खूप जास्त असतात. त्याचे रिझल्ट जरी इन्स्टंट असले तरी साईड इफेक्टसुद्धा तेवढेच इन्स्टंट असतात. सो त्या गोष्टींपासून जेवढं होईल तेवढं लांब राहिलेलंच बरं. याच्यात मेहंदीची पानं वापरलेली आहेत आपल्याला, त्याच्यामुळे जो तुमच्या केसाने एक थोडासा एक नॅचरल कलर करण्याची जी कपॅसिटी आहे ना त्या पानांची ती होणार आहे. त्याचबरोबर इथे आपण जवस, मेथ्या आणि जास्वंदाची फुलं वापरलेले आहेत. जवस इथे आपण त्याचं सगळ्यात पहिलं जेल बनवून घेणार आहोत. तर ज्या लोकांना केसांवरती अंडं वापरायला प्रॉब्लेम आहे की स्मेल खूप येते ते लोक केसांवरती जवसाचा प्रयोग करू शकतात. त्याने सुद्धा सेम रिझल्ट येतात, जसं की ते तुमच्या केसांना खूप छान स्मूदनिंग देतं. इव्हन तुम्ही वीकली बेसिसवरती जर कंडिशनिंग करत असाल तर त्याच्याऐवजी तुम्ही जवस वापरू शकता जे की तुमच्या केसांना डॅमेज करत नाही. जसं की तुम्ही जे मार्केटवालं जे कंडिशनर वापरता ते तुमच्या केसांना प्रीमॅच्युअर ग्रेइंग करतं. अशा बऱ्याच गोष्टी त्या कंडिशनरमुळे होतात. पण जर तुम्ही जवस वापरलं तर तुमचे केस अगदी नॅचरली कंडिशनिंग होतात, त्याचबरोबर डॅमेज होत नाहीत, उलटं याच्या उलट रिपेअर होतात. तर ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपण लोखंडाची कढईच वापरणार आहोत. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ऑप्शनल दुसरं भांडं वापरू शकता, पण असेल तर सगळ्यात बेस्ट रिझल्ट तुम्हाला भेटतील. बघा, 1 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यात जवस टाकून घ्यायचं आहे. बघा, 7 ते 8 मिनटात अंदाजे हे जेल बनून जातं. आता हे छान उकळून घ्यायचं आहे. मीडियम फ्लेमवरती उकळलं तर उत्तम, नसेल तुम्ही घाईत असाल जास्त म्हणजे फटाफट उकळून घेतलं तरीसुद्धा 5 मिनटात, याच्यापेक्षा जास्त टाईम नाही लागत. आणि गरम आहे तोपर्यंतच गाळून घ्यायचं. गरम आहे तोपर्यंत हे तुम्हाला लिक्विड फॉर्ममध्येच दिसेल, पण जसं जसं थंड होईल तसं तसं ते जेलसारखं, म्हणजे जसं की ॲलोवेरा जेल असतं किंवा अंड्याचा जो पांढरा भाग असतो ना तसं ते दिसतं. आता सेम कढईमध्ये आपण परत 1 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे. मेथ्या, जास्वंदाची फुलं, कढीपत्ता, मेहंदीची पानं आणि जास्वंदाची पानं हे सगळ्या गोष्टी ज्या आपण जमा केलेल्या आहेत त्या घालून घेणार आहोत. आता ही रेमेडी बघताना तुम्हाला वाटत असेल की याच्यातली एखादी गोष्ट माझ्याकडे नाही आहे, तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तुमच्याकडे जेवढ्या गोष्टी अवेलेबल आहेत ना त्याच्यावरती तुम्ही हे प्रयोग करू शकता, कारण की त्याचेसुद्धा तेवढेच बेनिफिट आहे. एखादी गोष्ट तुम्ही एक्स्ट्राची टाकता तर त्याचे ॲडिशनल बेनिफिट्स भेटतात, पण त्याच्यातली एखादी गोष्ट नाही आहे म्हणून ही रेसिपी टाळायची नाही आहे. हे जे जेल तुमच्याकडे जवस नसेल तर तुम्ही इवन फक्त हे टोनरसुद्धा बनवू शकता आणि त्याचेसुद्धा खूप चांगले रिझल्ट तुमच्या केसांना भेटू शकतात. बघा, हे बनवून झाल्यानंतर हे बनवायला तुम्हाला कमीत कमी 15 मिनिट तरी लागणार आहेत. जर तुम्ही 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे तर ते अर्धा ग्लास होईल त्या पानांमध्ये छान शिजून इथपर्यंत तुम्हाला ते उकळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा, छान हाताने कुस्करून त्याच्यातलं सगळं पाणी सेपरेट करायचं आहे आणि हे जे आपलं जवसाचं जेल आहे ना त्याच्यामध्ये आपण ते लिक्विड मिक्स करणार आहोत. बघा, तुम्हाला याची कन्सिस्टन्सीसुद्धा चेंज झालेली दिसेल, कारण की याच्यात आपण जास्वंदाची फुलं वापरलेली आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा थोडासा असा जेली फॉर्म असतो ज्याचे की खूप चांगले इफेक्ट तुमच्या केसांना येतात, जसं की तुमची हेअर ग्रोथ टिकं करणं असेल किंवा तुमच्या केसांचं स्मूदनिंग करणं असेल, असे बरेच इफेक्ट तुम्हाला जास्वंदामुळे भेटतात. संपूर्ण केसांवरती म्हणजे अगदी मुळांपासून तुमच्या शेंड्यापर्यंत केसाचे हे तुम्हाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. याचे खूप छान रिझल्ट भेटतात. लावल्यानंतर तुम्हाला मिनिमम अर्धा तास आणि मॅक्सिमम 1 तास, ऑफकोर्स जास्त जेवढा टाईम तुम्हाला देता येईल तेवढं चांगलंच आहे. तुमच्याकडे कमी टाईम असेल तरी अर्धा तास तुम्ही केसांवरती ठेवू शकता आणि त्याच्यानंतर खूप माइल्ड शॅम्पू, ते पण डायल्यूट करून यूज करायचा आहे. जास्त हार्श शॅम्पू यूज करायचा नाही, तो केसांना खूप जास्त डॅमेज करतो. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते. केस धुवायचे आहेत आणि तुम्ही जर आठवड्यातून एकदा आणि महिन्यातून 4 वेळा ही आपली रेमेडी लावली तर तुमच्या केसांच्या रिलेटेड सगळे प्रॉब्लेम तुमचे दूर होतील. हेअरफॉल कंट्रोल होईल, डॅन्ड्रफ होणार नाही, हेअर ग्रोथ ट्रिगर होईल, त्याचबरोबर केसांची शाईन खूप छान होईल, फ्रिझीनेस जाईल. सो ही रेमेडी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की